मध्य प्रदेशातील झाबुआमधील पेट्रोलवादामध्ये सिलेंडरच्या स्फोटामध्ये स्फोटकांचा साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ही घटना सकाळी 8:30च्या सुमारास घडली आहे। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांना 2 लाख आणि जखमींना 50,000ची मदत दिली आहे, तर गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। कर्नाटकमधल्या गुलबर्गा येथे दुरांतो एक्सप्रेसला अपघात झालाय। गाडीचे 9 डबे रुळावरून घसरले, त्या तिघांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाल्याचं समजतंय। हैदराबादहून मुंबईला ही ट्रेन येत होती। या दुर्घटनेचं कारण मात्र अद्यापही समोर आलेलं नाही। एनडीआरएफच्या 2 तुकड्या अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या, तर प्रवाशांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल असं रेल्वे मंत्र्यांनी म्हटलंय। सौदी अरेबियामध्ये मक्का या मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ठिकाणी क्रेन पडून 107 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 भारतीय नागरिकांचाही समावेश आहे। या दुर्घटनेत 230 जण जखमी झाले आहेत। जखमींमध्ये 15 भारतीय असल्याचं समजतंय। महिनाअखेरीस हज यात्रा सुरू होतीये, त्याआधी मुख्य मशिदीच्या परिसरात क्रेन पडून हा अपघात झालाय। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज जवळ ट्रक आणि टेम्पो दरम्यान अपघात झाला आणि या अपघातात 2 जण ठार झालेत। पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन हा अपघात झाला। मृत झालेले 2 जण झारखंडचे रहिवासी आहेत। पहाटे 5:30च्या सुमारास हा अपघात झाल्याचं समजतंय। अपघातग्रस्त वाहनं तातडीनं मार्गावरून बाजूला घेतल्यानं कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी झालेली नाही। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात स्विमिंग पूलमध्ये विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला होता। या प्रकरणी फिराज शेख या फार्म हाऊसच्या मालकाला अटक करण्यात आली आहे। फार्म हाऊस मालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना ठपका त्याच्यावरती ठेवण्यात आलेली आहे आणि तसंच स्विमिंग पूलबाबत इतरही व्यवस्था करण्यात आली नव्हत्या। नागपूरच्या विविध कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त मौज मजा करण्यासाठी या फार्म हाऊसवर आले असताना ही घटना घडली आहे। राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे। अमरावती जिल्ह्यातल्या जवळकामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। दत्ता लांडगे असे या शेतकऱ्याचं नाव आहे। शेतातल्या झाडाला गळफास लावून लांडगे यांनी जीवनयात्रा संपवली। दत्ता लांडगे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लांडगे यांनी काही सवालही उपस्थित केलेत। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून लांडगे यांनी सामाजिक व्यवस्थेची चिरफाड केली आहे। झी24 तासनं सुरू केलेल्या दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या मोहिमेमध्ये लालबागच्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी चित्र काढून ती रस्त्यावर मांडली आणि नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं। शेतकरी कुटुंबांना मदत करून गणेशोत्सव साजरा करा अशा आशयाची चित्र आणि फलक विद्यार्थ्यांनी लावले होते। गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या वतीनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आली। संकटसमयी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे यांचा दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा सुरू झालाय। यावेळी खुलताबाद इथं कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका असं आवाहन केलंय। शिवसेना पक्ष आणि सरकार म्हणून बळीराजाला एकटं पडू देणार नसल्याचं उद्धव यांनी सांगितलंय। यावेळी उद्धव यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी केली आहे। बिहारच्या धर्तीवर अडचणीत असलेल्या महाराष्ट्राला मदत करा असं उद्धव यांनी म्हटलंय। मुंबईच्या पाणी संकट प्रकरणी पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। पाणी कपात काटेकोरपणे राबवण्याचे आदेश यावेळी पालिका आयुक्तांकडून देण्यात आले। शहरातील सार्वजनिक तसंच खासगी जागेतील सर्व विहिरी बोरवेलची माहिती घेऊन पाण्याची तपासणी केली जाणार आहे। मलप्रक्रिया प्लांट न राबवणाऱ्या हाऊसिंग सोसायट्या कार्यालयांना नोटीसही बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत। पुनर्प्रक्रिया केलेले पाणी फ्लशिंग, बागकाम आणि एअर कंडिशनसाठी वापरण्याचे आयुक्तांचे सोसायट्यांना आवाहन आहे। ठाणे शहरात 250हून अधिक लाऊडस्पीकर धारक आहेत आणि त्यावर 7 ते 8 हजार युवक पोट भरतात। मात्र याची चिंता न करता ठाणे पोलीस ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली लाऊडस्पीकर मालकांवर गुन्हे दाखल करून साहित्य जप्तीची कारवाई करतायत। त्याविरोधात ठाणे जिल्हा लाऊडस्पीकर मालक वेलफेअर असोसिएशननं
बहिष्काराचं पाऊल उचललंय। यापुढे ठाण्यात साजरा होणाऱ्या एकाही उत्सवात सहभागी न होण्याचा निर्णय या संघटनेनं जाहीर केलाय। माणसापेक्षा मुक्या प्राण्याला माया जास्त असते ही म्हण प्रत्यक्षात पाहायला मिळाली। शिर्डी येथे एका मृत कुत्र्याची माकडानं राखण केली। एवढंच नाही तर मृत कुत्र्याच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत माकड दिवसभर बसून होतं। पालघर जिल्ह्यातील डहाणू उपविभागीय कार्यालयावर काँग्रेसनं भव्य मोर्चा काढलाय। माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। केंद्र आणि राज्य सरकार धोरणाच्या विरोधात डहाणू रेल्वे स्टेशन पासून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। डहाणू तालुक्यात वाढवण बंदर रद्द करणं, रेशनिंगचा काळ्या बाजारासह रेशनिंग कार्डमधील असलेला गोंधळ, त्याचबरोबर ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न या आणि अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पालघर बोईसर मुख्य रस्त्यावर कोळगा येथे काल सकाळी एसटी बस आणि ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली आणि या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावरती पालघरमधील ढवळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमींमध्ये एसटी बसचा चालक, वाहक तसंच बसमध्ये प्रवास करत असलेल्या एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे। एसटी बस चालकाच्या चुकीमुळे सदरचा अपघात घडला असून पोलीस सदर घटनेचा तपासही करतात। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सांगलीच्या एका सुवर्णकाराच्या मनात सोन्याचा मुलामा दिलेली मूर्ती बनवण्याचं स्वप्न गेल्या काही वर्षांपासून होतं। यंदा त्याचं हे स्वप्न साकार झालंय। एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 5 फुटी सोन्याचा मुलामा दिलेली गणेश मूर्ती त्यानं साकारली आहे। विशेष बाब म्हणजे ती मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली आहे। 71 वर्षाचे प्रभाकर कडणे यांनी ही मूर्ती साकारली आहे। ओमपुरी यांनी एफटीआय मध्ये येऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली। सरकारनं एफटीआयच्या विषयी लवकरात लवकर मार्ग काढावा असं ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांनी म्हटलंय। त्यांनी विद्यार्थ्यांची सहानुभूतीनं चौकशी केली। हा शैक्षणिक विषय आहे, राजकीय करू नये। महात्मा गांधींना सरकार विसरलं नाही, तुम्हीही विसरू नका असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। एड्स या रोगाची लागण झाल्याचं सांगितलं गेल्यानं एका कुटुंबाला प्रचंड मनस्ताप सोसावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे चक्क एका HIV बाधित नसलेल्या कुटुंबाला एड्सग्रस्त म्हणून फिरावं लागलं। इतकंच काय तर या कुटुंबाच्या प्रमुखानं आत्महत्या करण्याचा विचारही केला। एका रुग्णसेविकेनं त्याची समजूत काढून त्यानं पुनर्तपासणी केली आणि पुढे आला तो इंदापूर ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार। भयंकर मानसिक त्रास सोसलेल्या राजेंद्र बनकर यांनी यातील दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आज बाजी मारलेली आहे। निवडणुकीमध्ये 4ही जागा जिंकत अभाविपनं विजय मिळवलेला आहे। सलग दुसऱ्या वर्षी अभाविपनं 4ही जागा जिंकल्यात। शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत 43% अधिक विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता। अध्यक्षपदी अभाविपच्या सतिंदर अवाना यांची वर्णी लागली आहे। या निवडणुकीत अभाविप वगळता इतर संघटनांचा फारसा प्रभाव दिसून आलेला नाही। महिलेला हैदराबादमध्ये अटक करण्यात आलेली आहे। अटक करण्यात आलेली 37 वर्षीय अफशा ही हैदराबादची आहे। इसिसकडे युवकांना आकर्षित करण्यासाठी ती सोशल मीडियाद्वारे आपण ब्रिटिश नागरिक असल्याचं सांगतेय। दुबईत आपल्या कुटुंबासह वास्तव्यासाठी गेलेल्या अफशानं निकी जोसेफ असं नाव धारण करून फेसबुकवर अनेक अकाउंट्सही ओपन केलेत। या अकाउंट्सद्वारे ती इसिसमध्ये प्रवेश करण्यासाठी युवकांना गळ घालत असते। अल कायदा प्रमुख अल जवाहिरनं ISIS प्रमुख बगदादीला बंडखोरीसाठी जबाबदार धरलंय। बगदादीच्या या जगभरातील मुस्लिमांचं लीडर असलेल्या बगदादीच्या दाव्यालाही जवाहिरनं एका व्हिडिओ मेसेजद्वारे खोटं ठरवलंय। जपानमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर 26 जण बेपत्ता झाले। जोशो शहरामध्ये पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येनं मदत कार्य सुरू आहे। पुरामुळे 1 लाख नागरिकांना आपलं घरही सोडावं लागलंय। मेक्सिको शहरामध्ये ज्वालामुखी फुटल्यानं नागरिकांमध्ये गोमिला शहरामध्ये अलर्ट जारी केलाय। चीनमध्ये वेड्या झालेल्या एका याकवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना
पोलिसांनी गोळीबार केलाय आणि या याकनं आपल्या मालकाला जखमी करत पळ काढला होता। या याकनं रस्त्यातही धुडगूस घातला आणि त्यात 2 जण जखमी झालेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।